गणित हा एक असा विषय आहे की त्याच्या नावानीच भीतीचा थडका उडतो. पण तो तरीही रोजचा, जवळचा आणि खूप ओळखीचा विषय आहे. मग ही भीती का? आणि ती घालवण्यासाठी आपण काय करू शकतो? ह्याविषयी आज टॉक अँड टॉकवर आपण गप्पा मारणार आहोत. आता गणिताची भीती जवळजवळ सार्वत्रिक आहे खरी. आकडेवारी अशी सांगते की समाजातल्या निदान 40% लोकांना तरी गणिताची भीती वाटते. हा गणित विषयच नव्हे, सर्वच विषय शिकवण्याकरताच्या काही काही पद्धती आहेत, त्याची काही तत्त्वं आहेत. त्यातलं एक सोपं तत्त्व असं आहे की तुम्हाला मूर्ताकडून अमूर्ताकडे जावं लागतं. आंघोळी करता आपण बादलीमध्ये पाणी घेतो. ती बादली कुठल्या आकाराची असते? खाली निमुळती असते आणि वर मोठी असते. आपण कधी असा विचार करते की बादलीचा आकार असाच काय? का बरं असाच आकार केला असेल? रोजच्या जीवनात असं गणित हर घडी वापरलं जाते. तर खूप साऱ्या शिक्षकांनी ॲक्च्युली गणित सोपं व्हावं किंवा सुलभ व्हावं आणि लहान लहान मुलांना किंवा शिक्षकांना, जसं तुम्ही म्हणाले, कळावं यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. पण मला वाटतं ते सगळ्या शिक्षकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. हा एक भाग झाला. दुसरा, कदाचित बऱ्याच लोकांना माहिती आहे, बऱ्याच शिक्षकांना माहिती आहे, पण काही असे लिमिटेशन्स आहेत का की ज्याच्यामुळे शिक्षक लोक ते ॲक्च्युली प्रॅक्टिकली शाळांमध्ये, वर्गांमध्ये मुलांना शिकवताना या पद्धती वापरत नाहीत? किंवा असं पण असू शकतं की मनापासून म्हणजे मला येतं गणित, मी शिकवू पण शकते, पण मला मनापासून आवडत नाही. कसं आहे, त्याच्यात दोन भाग आहेत असं आपण म्हणू शकू. स्वतःला चांगलं गणित येणं आणि माझ्याकडनं मुलांना चांगलं गणित येणं याच्यामध्ये थोडा फरक आहे. असं नाही की जगातले नामवंत जे गणिती आहेत ते चांगल्या प्रकारचे शिक्षक आहेत. असं का बरं घडतंय खरं? असं घडायला नको आहे. एवढा मोठा गणिती माणूस आहे तर त्याला जमलं पाहिजे ते. तर तसं नाही आहे ते. गणित शिकवण्याची जी एक कला आहे, गणित शिकवण्याचं जे एक शास्त्र आहे, ते पण आत्मसात करण्याची गरज आहे. म्हणजे असा शिक्षक चांगला शिक्षक होऊ शकणार नाही की ज्याला शिकवण्याचं चिंतन स्वतःचं काहीतरी निर्माण झालेलं नाही. त्या शिक्षकांनी स्वतः त्याचं चिंतन करण्याची गरज आहे. एक रिचर्ड स्केम्प नावाचा एक मोठा गणित येऊन गेला, रिचर्ड स्केम्प. तर ते त्यांच्या नातवाला का काहीतरी मुलीला गणित शिकवायचा प्रयत्न करत होते घरी, पण ते काही जमेना म्हणून ते गेले त्यांच्या शाळेमध्ये. त्या शिक्षकांना विचारलं की अहो, आणि बहुतेक शाळांमध्ये शिक्षिकाच आहेत खालच्या स्तरावर. तो पण आपल्या समाजामध्ये जरा भेद काय तो एक वेगळा विषय आहे, पण खालच्या स्तरावर पूर्व प्राथमिक स्तरावर महिलांचं प्रमाण सर्वात अधिक झालं. तर ते गेले आणि त्या शिक्षकांना काय म्हणाले की तुम्ही कसं गणित शिकवता मला जरा बघायचं. हे तर नावलौकिक मिळवलेले गणिती. सगळे म्हणले अहो तुम्ही तर एवढे मोठे गणिती आहात. नाही म्हणाले ते, मी गणिती आहे तो विषय वेगळा, पण मला घरी शिकवताना अडचण येते आहे. काही हरकत नाही. ते म्हणले मी तुमचे तास बघतो. त्यांनी तास बघायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं नुसतं गणित येऊन चालत नाही आहे. गणित शिकणारा जी व्यक्ती आहे ना त्याला समजून घेणार. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यात मानसशास्त्र जास्त काम करते. मग त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास चालू केला. त्याच्यावर त्यांनी PhD मिळवली आणि मानसशास्त्राचा उपयोग गणिताच्या शिकण्याकरता कसं करू याच्यावर पुस्तकच लिहिलं. पुस्तकच आहे त्यांचं, सायकॉलॉजी ऑफ लर्निंग मॅथमॅटिक्स बाय रिचर्ड स्केम्प. त्यात त्यांनी ते एक स्कीमाच दिलेलं की अशा पद्धतीने जर आपण गेलो. एक सॉयर नावाचे एक मोठे गणित येऊन गेले. तुम्ही जरूर त्यांची पुस्तकं बघा. W सॉयर. त्यांचं व्हिजन इन एलिमेंटरी मॅथमॅटिक्स नावाचं पुस्तकच आहे. खरं तर ते खूप उच्च दर्जाचे गणिती बरं का, खूपच उच्च दर्जाचे गणित. पण शालेय स्तरावरच्या गणितामध्ये काय मौज लपली आहे, किती सहजगत्या. मी मगाशी म्हणलं ना की अर्धमूर्त पद्धतीने सांगता येते का. एक उदाहरण दाखवतो मी फळ्यावर. सॉयरचं W सॉयरनी त्यांच्या व्हिजन इन एलिमेंटरी मॅथमॅटिक्सवर जे पुस्तक लिहिलं आहे ना त्याच्यामध्ये सुंदर उदाहरणं दिली आहेत, अप्रतिम आहे. तसंच त्यांचं मॅथमॅटिक्स इन थिअरी अँड इन प्रॅक्टिस नावाचं पुस्तक आहे, उपलब्ध आहे बरं का नेटवर, फुकट आहे. पैसे पण मोडण्याची गरज नाही आहे. पैसे मोजताना गणित वापरावं लागतं तो विषय सोडा, पण इथं तो विषय नाही आहे. गणित शिकण्यासाठी गणित पैसे शिकण्यासाठी एक मोजण्याची उदाहरण गरज. तुम्हाला सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शालेय स्तरावर ना ते एकसामायिक समीकरण असतात, सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि ही जी सायमल्टेनियस इक्वेशन्स असतात, x + y = अमुक अमुक, x - y = अमुक अमुक, मग एक्सची किंमत काढा, वायची किंमत काढा, असा विषय असतो. खरं तर कित्येक मुलांना ना प्रश्न पडतो, संख्या आणि अक्षरे एकत्र आली की घोटाळा होतो. आणि खरंच घोटाळ्याचा विषय. मी इतकी वर्ष मास्तरकी केलेला माणूस आहे ना, खरंच हा घोटाळ्याचा विषय. थोडं समजून घेतला पाहिजे मोठ्या माणसाने की x आणि y ची बेरीज 5 कशी. काय घडतं म्हणून x आणि y ची बेरीज 5 होते. काहीही असू शकते. काय म्हणजे हे कळणं किती कठीण आहे ना. एक्सची किंमत 1 घेतली तर y 4 होतात, एक्सची 2 घेतली तर y 3 होतात. तरी ऋणसंख्यांना आपण हात घातला नाही, तरी शून्याचा वापर आपण आता इथे केला नाही. शिक्षकांनी पण तो करू नये. एखादी मूलभूत संकल्पना शिकवताना अगदी साध्या सोप्या संख्या वापराव्यात, त्यातल्या त्या धनसंख्या वापराव्यात.
आणि मग ते शिकून शिकून म्हणायचं की अरे आता आपण ऋणसंख्या पण वापरणार, आता आपण अपूर्णांकसुद्धा वापरणार, आता आपण अपरिमेय म्हणजे इरॅशनल नंबर पण वापरणार बरं का. असं करत करत गोष्ट पुढे न्यावी लागते. तुम्हाला सांगायचं कारण असं की सॉयरने एक उदाहरण दिलं आहे. त्याने काय उदाहरण दिलं आहे का, वडिलांचं चित्र त्यांनी दिलं आहे, त्याच्यात पुस्तकातच चित्र आहे बरं का. असं वडील आहेत, असे वडील आहेत, इथं त्यांचे दोन्ही हात आहेत अशी कल्पना करा. आणि यांना 2 मुलं आहेत. मुलं दोन्ही आहेत ती जुळी आहेत. दोन जुळ्यांची उंची पण सारखी आहे. मग त्यांनी 2 जुळी मुलं इथे त्यांची दाखवली. शिक्षकाला थोडी जरा एक माफक चित्रकला पण आली पाहिजे हा. त्यात काही शंका नाही आहे. एका बाईंनी तर ह्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे, हाऊ टू यूज ब्लॅकबोर्ड. स्वस्तातलं पुस्तक आहे आणि कोणाला तेवढे पण पैसे परवडत नसले, 25 रुपये 50 रुपये ना, तर अरविंद गुप्तांच्या साईटवर फुकट आहे, फुकट डाउनलोड करून घ्यायचे, काय अडचणीचा विषय नाही. तर त्यांनी दिले, त्या बाईंनी एक पुस्तक जे लिहिलं ना, हाऊ टू यूज ब्लॅकबोर्ड, हिंदीत पण झालं बरं का, ब्लॅकबोर्ड की किताब. काय काय लोक कुठे कुठे काम करतात. आम्ही शिक्षकांनी आईवडिलांनी ते वापरले ना, गणिताचं भय हा शब्दच गणिताच्या शिक्षणातनं संपून जाईल इतके शंका कुठल्याही याच्यात आनंदमय होऊन जाईल. ही जुळी मुलं आहेत. अशी कल्पना करा की याचं उंची 2 फूट आहे, अर्थातच याची पण उंची 2 फूट आहे, आणि या वडिलांची उंची अशी कल्पना करा 6 फूट, जरा उंच आहेत वडील, कल्पना करा. आता काय करतात हे वडील, या पोराला उचलतात आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवतात. मग इथे ते डोक्यावर आहेत. आता मी इथे थोडा वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला एकदम चित्र काढून दाखवतो. वर्गात ना छानपैकी वेळ घालवता आला पाहिजे. शिक्षकांनी वर्गात वेळ घालवायचे, स्वतंत्र चित्र काढायचे, गप्पा करायचे आहेत, उरकी काही करायची नाही आहे, गोष्ट सांगायची, गोष्ट सांगायची आहे, गाणं म्हणायचं आहे आणि सांगायचं की अरे तुला जशी काही गोष्टींची भीती वाटते ना, तशी मला पण वाटायची. तुला जसं काही गोष्टींमध्ये आनंद मिळतो ना, तसा मला पण मिळायचा. म्हणजे मुलाला वाटतं की अरे हा आपल्यासारखा माणूस आहे. नाही तर सगळ्या शिक्षकांची प्रतिमा अशी झालेली आहे ना, यांना जगातलं सगळं ज्ञान आहे. दुर्दैवाने अनेक शिक्षकांना पण तसं वाटतं. तसं बरोबर नाही. आपल्याला आवडत नाही, शिक्षक स्ट्रिक्ट असतात. हां, गणिताचे शिक्षक जरा अधिक कडक. त्या विषयाचं जरा बिंबतं ना ते मनामध्ये. त्या शिक्षकांचा दोष अशातला विषय नाही, ते बिंबतं मनात, ती सिस्टीम बिंब. तर असं केलं त्याने. तर आता हे 2 आहे. मग मुलांना विचारा एकूण उंची किती झाली? 8. एखाद्या पोराला म्हणायचं अरे पण असं डोक्यावर कसं काय बरं पोरगं ठेवता येईल? वडिलांना काहीतरी आधार दिला पाहिजे. चला हे पुसून टाका बरं बाबांचा हात, त्याच्या वडिलांचा हात पुसून टाका. चला मग हात कुठं गेला पाहिजे? पोरं म्हणतात ते पोराच्या पायापाशी गेला पाहिजे. पोरं बरोबर सांगतात. तेवढं गणित पोरांना बरोबर येतं, शंकाच नाही. माझं नातू आहे, झोपण्याकरता मी जी सतरंजी घातली होती, त्या सतरंजीवर मी झोपायला लागल्यावर तो मला म्हणाला, या सतरंजीवर तू मावणार नाही आहेस, पण तू जर तिरका झोपलास ना याच सतरंजीवर तर बरोबर मावतोयस. पायथागोरस म्हणजे त्याला बरोबर कळालंय. त्याला पायथागोरसचं नाव माहिती नाही, त्याला काटकोन त्रिकोण माहिती नाही, त्याला कर्ण शब्द माहिती नाही, पण त्याला हे माहिती आहे ही लांबी जास्त आहे आणि ही लांबी कमी आहे. हे गणित आहे आणि असं सतत चालू आहे. ज्या कपातनं आपण चहा पितो त्याला एक बशी आहे. कशाकरता बशी आहे? का वर्तुळाकार आहे? किती खड्डा असतो त्याला? का कप असाच? इतक्या सुंदर सुंदर गोष्टी गणितातनं सांगता येतात ना, त्याला काही तोडच नाही. किंबहुना मला तर असं वाटतं की ज्या विषयात मजा नाही ना, तो विषय शिकण्याच्या योग्यतेचाच नसतो. ज्या अर्थी वर्षानुवर्ष गणित शाळांमध्ये शिकवलं जात आहे, त्या अर्थी तो मजेचा असला पाहिजे, यात काही शंका नाही. काही लोक उलट्या अर्थाने पण म्हणतात की जोपर्यंत शाळांमध्ये गणित विषय शिकवला जातो तोपर्यंत सकाळची देवाची प्रार्थना म्हणणं सक्तीच आहे शाळा. विनोदाचा भाग सोडा. तर आता हे झालं. आता हा दुसरा जो मुलगा आहे, आता हा झाला कट. आता हा जो दुसरा मुलगा आहे तो पण वर ठेवूया. चला, तो आता मुलाच्या दुसऱ्या आपल्या भावाच्या डोक्यावर उभा राहणार. करेक्ट. पण काय रे, आता हा पडेल की? ते म्हणतात सर त्याच्या एका हाताने ठेवायचं. चला इकडचा हात तिकडे ठेवूया. त्याला आपोआप फिजिक्स कळायला लागतं. बॅलन्सचा विषय दिसतोय काहीतरी. हे नुसतंच इकडं नको, इकडून पण इकडून. आता हे किती रे उंची झाली एकूण? तो म्हणतो 10. म्हणजे एक वडील, वडिलांना आपण फादर म्हणूया, एक मुलगा त्याला सन म्हणूया, त्यांच्या उंचींची बेरीज 6 होती, आपली 8 होती. आता एक फादर आणि 2 मुलं यांची 10 झाली. सांगा बरं फरक कितीचा पडला? 2चा पडला. कोणामुळे पडला? एका मुलामुळे पडला. म्हणजे एका मुलाची उंची 2 फूट असली पाहिजे का नाही? आधी मी किमती घेऊन त्यांना सांगितलं. आता किमतीपासून मी त्यांना सांगू शकतो की एका मुलाची उंची 2 झाली. दुसऱ्याची पण 2 असणार कारण जुळी आहेत. आता जुळी मुलं कशी होतात ना, ते तुम्ही जरा मोठं झाल्यावर सांगायला म्हणायचं, काय बिघडत? माणसासारखं वागायचं वर्गामध्ये. म्हणजे दोघांची उंची 4 झाली, पण सगळी तर 10 होती रे. म्हणजे बाबांची उंची किती असेल? 6 असेल. मग एक्सची किंमत, वायची किंमत. एक्सच्या ऐवजी आपण एफ म्हणलं कारण फादर.
परत एक्स म्हणजे कोण वडील का हे नको लक्षात घ्यायला म्हणून एफ म्हणूया. अशा कितीतरी छोट्या मोठ्या युक्त्या शिक्षकांनी वापरल्या तर मला खात्री आहे की गणिताची भीती कमी होते आणि गणित शिकणं अत्यंत आनंददायक आणि सुखाचं पण होतं. म्हणजे याच्यात सर एक गोष्ट मी जाणवली की तुम्ही ज्या पद्धतीने एक्सप्लेन करतात, म्हणजे भाषा, तुम्ही जी भाषा वापरतात मुलांना समजवण्यासाठी, त्याच्यात भाषेचा खूप मोठा रोल आहे. कुठलाही विषय, म्हणजे गणित तर आहेच, पण कुठल्याही विषयात जेव्हा तुम्हाला एखाद्या मुलाला समजवायचं असतं काहीतरी, तर ज्या पद्धतीने तुम्ही समजवता, ज्या भाषेचा वापर करतात, अगदी खरं. त्यात खूप मोठा रोल प्ले करतात. 2 गोष्टी त्याच्यात. भाषा नुसता शब्द वापरणे चालणार नाही. भाषा म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी ही तर मातृभाषा आहेच. शिवाय त्या विषयाची म्हणून एक भाषा आहे, ज्याला आपण परिभाषा असं म्हणतो. टेक्निकल शब्द आहे हा. म्हणजे त्या विषयाची टर्मिनॉलॉजी. आता ही सगळी गणितातली टर्मिनॉलॉजी काही व्यवहारात वापरली जाते असं नाही, पण ती उपयोगाची आहे ना. म्हणून आपण मुलांना हे समजावून सांगितलं पाहिजे की हे पण आपल्याला शिकायचं बरं का. 2 रेषा परस्परांना समांतर आहेत. अगदी 8वी 9वीपर्यंत आलं तरी समांतर शब्दाचा अर्थबोध झालेला नसतो. समान आणि समांतर. लंब म्हणजे काय, त्रिकोणाची उंची म्हणजे काय, त्रिकोण कसा तयार होतो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. रेषा आणि रेषाखंड कसे आहेत, परस्परांना ते लंब कसे आहेत, इतक्या हळूहळू हळूहळू टप्प्याने ना आमचे राईलकर सर मला सांगायचे, इतक्या छोट्या छोट्या जिन्याच्या पायऱ्या करा, जिन्याच्या पायऱ्या इतक्या छोट्या छोट्या करा की मुलाला कळलं पण नाही पाहिजे की आपण अरे जिना चढून वर आलो, आपण एवढा मोठा डोंगर चढून वर आलो, हे कळलं नाही पाहिजे. असं करण्याचे हे शिक्षकाचं काम आहे. त्याच्याकरता उलटा विचार करावा लागतो. पोल्या नावाचा एक मोठा गणित येऊन गेला, जॉर्ज पोल्या. ॲक्च्युअली ते भौतिकशास्त्रज्ञ बरं का, ही वॉज फिजिसिस्ट. त्याने एक सुंदर पुस्तक लिहिले, 2-3 पुस्तकं त्यांची फार गाजली जगात. एक पुस्तक गाजले, हाऊ टू सॉल्व्ह इट. शालेय स्तरावरच्या गणिताच्या शिक्षकांकरताचं पुस्तक आहे. हे काही हायफाय नाही, हे कुठलं मॅथमॅटिशियनने वापरण्याचं डॉक्टरेट मिळवण्याकरताचा विषय नाही आहे. पण कदाचित डॉक्टरेट मिळवलेला पण कळणार नाही, इतकी सुंदर गोष्ट पोल्याने दिलेली की एखाद्या प्रॉब्लेमवर अटॅक कसा करायचा, दिलेली माहिती आहे त्याचं विश्लेषण कसं करायचं, जे आपल्याला प्राप्त करायचे त्याचं विश्लेषण करून काही सोप्या पर्याय शोधता येतात का. अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. ही सगळी पुस्तकं जर शिक्षकांनी वापरली, स्वतःचा अनुभव त्याच्यात जमेर घातला, ज्या मुलाला आपल्याला शिकवायचे ते कुठपर्यंत आलेलं आहे, ते शिकवणाऱ्या मुलाबद्दल जर मनामध्ये तळमळ ठेवली तर मला खात्री की भय तर कमी होईलच होईल, पण उलट पण घडेल. मुलांना वाटायला लागेल की अरे गणित विषय माझ्या आवडीचा झाला आहे. सगळेजण गाणी रचतात, गणित विषय माझ्या आवडीचा, हे चुकीचं आहे. त्याच्यावर फुली मारली पाहिजे. गाणी अशी रचली पाहिजेत, गणित विषय माझ्या आवडीचा. तुम्ही मगाशी म्हणायला सुरुवातीला की मला याची खूप भीती वाटते. असा समाज उत्पन्न झाला पाहिजे की सगळा म्हणायला लागला पाहिजे अहो गणित आमच्या फार आनंदाचं होतं बरं का, काही त्याच्यात त्रासदायक नव्हतं. माझे गणिताचे शिक्षकही तसेच होते, माझा विषयही तसाच होता. सर, मला कधी गणित आवडायला लागलं जेव्हा मी फिजिक्स शिकायला लागले. आणि फिजिक्स शिकता शिकता जे गणित असायचं ते मला अवघड नाही वाटायचं. म्हणजे मला जे म्हणायचं होतं फिजिक्सबद्दल ते मला गणिताची भाषा म्हणून वापरता यायला लागलं. तेव्हा माझी भीती कमी झाली. सो ते अमूर्त होतं ते पुन्हा कॉन्क्रीट मूर्त झालं माझ्यासाठी. नाही, यातला मुद्दा काय माहिती आहे का, त्याचा वापर चालू झाला. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं त्याचं ॲप्लिकेशन, त्याचं उपयोजन चालू झालं. विषयाचं उपयोजन चालू झालं ना की तो विषय समजायला मदत होते. किंवा विषय अधिकात अधिक जर समजून घ्यायचा असेल ना तर तो अधिकात अधिक वापरला पण गेला पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे ना की केवळ भौतिकशास्त्रात, कुठेही सगळीकडे गणित वापरले, सगळीकडे सगळे विषय वापरलेत, सगळे विषय एकमेकांना जोडलेले आहेत. तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. अशी कल्पना करा की बाजारामध्ये फळं येतात आणि मग ती फळं आपण घेतो, खरेदी करतो. मला समजा काय फ्लावर घ्यायचा आहे, मला काय बटाटा घ्यायचा आहे, मला कांदे घ्यायचे आहेत, मला पपई घ्यायची आहे. आपण काय काय वस्तू बाजारातून खरेदी करतो. आपण ठरवतो की नाही त्याची योग्यता, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. मला सीताफळ घ्यायचं, आपण ठरवतो की नाही की हे पिकलं का नाही पिकलं आहे. अगदी अर्धकच्चं सीताफळ आपण घेतो का, नाही. फार पिकलेलं, बिलबिलीत झालेलं, लिबलिबीत झालेलं घेतो का, घेत नाही आपण. मग आपण ठरवतो ना. आता हे कसं काय ठरवतो आपण. एक पपईचं तुम्हाला उदाहरण देतो की आपण बाजारात गेलो आणि पपई आणायला ठरवतो. तर आपण कुठली पपई घेतो, जी पिवळी झाली ती घेतो. सगळी पिवळी झालेली घेतो आपण. थोडी पिवळी झाली आणि थोडी हिरवी राहिली ती घेत नाही. किंवा काही वेळेला थोडी हिरवी झाली आणि थोडी पिवळी झालेली घेतो. मला कशी गरज आहे त्याच्याप्रमाणे मी घेतो. आता पपई पिकलेली जेव्हा दिसतोय मला पिवळ्या रंगाची झालेली, तेव्हा माझ्या लक्षात येतं की ही पिकलेली असली पाहिजे, त्याच्याशिवाय याचा रंग बदलला नसतो. म्हणजे पपईचं पिकणं हे त्याच्या रंगाशी जोडलेलं आहे असा माझा अनुभव आहे. आता गणिताच्या भाषेत ते मांडायला पाहिजे. आता आपण एका पपईचं उदाहरण घेतलं, पण पपईचा व्यापार करणारे लोक एका गावातनं दुसऱ्या गावात, एका प्रांतातनं दुसऱ्या प्रांतात, एका देशातनं दुसऱ्या देशात ती पपई पाठवायची आहे ना, तर त्याला कळलं पाहिजे का नको हे केव्हा पिकणार आहे. मग गणित तर मांडलं पाहिजे की ह्याच्यातले रासायनिक पदार्थ, पिकण्याचे जे रासायनिक पदार्थ आहेत, पपई पिकण्यासाठी आवश्यक असणारे
याच्यात काहीतरी बदल होते म्हणून पपई पिकतीये, हं. त्यात काहीतरी परिवर्तन होते म्हणून रंग बदलतोय. हे कळलं पाहिजे ना, म्हणजे त्याचं गणित मांडलं पाहिजे. हे गणित सगळं मांडलेलं असतं म्हणून तर पपईचा व्यापार होऊ शकतो. आपण सगळेजण चहा पितो. तुम्ही आता फिजिक्सचं उदाहरण सांगितलं, तर आपण चहा पितो. चहा थंडगार होतो, थोडा थोडा थोडा, पण तो असा नाही थंडगार होत की एका मिनिटाला तो 1 डिग्रीने कमी झाला, दुसऱ्या मिनिटाला 2 डिग्रीने कमी झाला, असा होत नाही. म्हणून तर न्यूटनचा तो प्रसिद्ध लॉ आहे, Newton's law of लॉ ऑफ cooling. कुलिंग आहे, तो एक वक्र मिळतो आपल्याला. आता हे जर मुलांना सांगितलं की अरे हे असं घडतं बरं का, असं एकेका अंशाने नाही तापमान घसरत, असं एकेका टप्प्याने नाही पपई पिकत बरं का, मग त्याच्या लक्षात यायला लागतं अरे हे कॅल्क्युलसचा भाग असणार आहे बरं का. म्हणजे हे जे कलनशास्त्र आहे, हे जे इंजिनिअरिंगला लागतं, 11वी-12वीमध्ये डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन मुलं शिकतात आणि तिथे पंचायत होते. का तर या प्रकारची उदाहरणं, या प्रकारचा त्याचा वापर, जसं तुम्हाला भौतिकशास्त्रात वापर झाला, तसं जीवशास्त्रात पण वापर आहे की नाही हो? बरोबर. कुठे नाही आहे वापर, मला तुम्ही सांगा ना. मी तुम्हाला एक वैद्यकीय क्षेत्रातलं माझ्या एका विद्यार्थ्यांनी, माझ्या डॉक्टर विद्यार्थ्यांनी दिलेलं अलीकडच्या 15 दिवसातलं उदाहरण सांगतो. माझा तो उरूच आहे. एका टप्प्यावर मी तुम्हाला खरं सांगतो, सगळे विद्यार्थी आमचे गुरु बनतात. लोकांना वाटतं की आम्ही त्यांचे गुरु आहोत, पण त्यांना हे नाही कळत की ते आमचे गुरु आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. मला 15 दिवसापूर्वी माझ्या एका डॉक्टर विद्यार्थ्याने असं सांगितलं, सर लहान मूल जेव्हा आईच्या पोटातच असताना, तेव्हा त्यांनी सांगितलेलं उदाहरण बघा. ते जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा त्याची फुफ्फुसं काम करायला लागतात. तोपर्यंत त्याची फुफ्फुसं काम करत नाहीत. ते रडतं. जन्माला आलेलं मूल रडतं, म्हणजे त्याची फुफ्फुसं काम करायला लागतात. आणि फुफ्फुसं काम करायला लागली की दुहेरी रक्ताभिसरण चालू होतं, डबल सर्क्युलेशन चालू होतं. आपल्या शरीरामध्ये शुद्ध रक्त पण आहे आणि अशुद्ध रक्त पण आहे. पण जेव्हा मूल आईच्या पोटात असतं तेव्हा ते सगळं शुद्ध रक्तातच असतं, त्याच्यात अशुद्ध रक्तच नसतं. काय कमाल आहे ही निसर्गाची. का जर अशुद्ध रक्त निर्माण करायचं ठरवलं निसर्गाने, आईच्या पोटातल्या मुलाच्या बाबतीत दुहेरी रक्ताभिसरणाकरता जर प्रक्रिया करायचं ठरवलं, तर त्याची फुफ्फुसं कार्यरत करावी लागतील, त्याला स्वतंत्र श्वासोच्छवासाची प्रक्रिया निर्माण करावी लागेल. एवढा व्याप निसर्ग कसा करेल? म्हणजे निसर्गसुद्धा किती प्रकारचं गणित वापरतो आणि गोष्ट घडवतो बघा. आणि मूल जन्माला आल्याला त्याची फुफ्फुसं चालू होतात, रडतं ते, त्याची फुफ्फुसं चालू होतात, ते रडलं नाही तर डॉक्टर त्याला रडवतात आणि मग त्याचं शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचं चालू होतं विषय, प्रक्रिया चालू होते. आता हे कलर डॉपलर वगैरे करतात, तिथे सगळं गणित वापरलेलं आहे. सगळीकडे गणिताचा वापर आहे. असं क्षेत्र नाही, असा क्षण नाही की जिथे आपण गणित वापरत नाही. फक्त ते गणित वापरलेलं जे आहे ना, त्याची मांडणी केली, त्याच्या प्रक्रिया मांडायचं ठरवलं, त्याची इक्वेशन समोर आली की मात्र त्याची क्लिष्टता वाढते. आणि हे बरंचसं शिकवण्याच्या पद्धतींवर आहे, शिकणाऱ्यावर थोडंसं कमी पण शिकणाऱ्यावर थोडंसं अधिक आहे. त्यामुळे जेवढे शिक्षक मनपूर्वक, तळमळीने, थोडं मुलाला समजून घेऊन आणि विषयाला समजून घेऊन स्वतःमध्ये गोडी उत्पन्न करतील, मी शिकवल्यानंतर हे मूल शिकेलच, ते घडेलच, त्याला या विषयाची गोडी लागेलच, याची ज्याला खात्री आहे, असा शिक्षक या क्षेत्रामध्ये परिवर्तन करेल असं मला वाटतं. याच्यात म्हणजे एक पॉईंट मला असा नोटीस केले तर की जेव्हा मी काहीतरी शिकतोय तर मला जर कळालं की याचा उपयोग कुठे होणार आहे, ते जर मला आज कळालं तर माझी त्यातली आवड नक्की वाढेल. म्हणजे मला त्यात इंटरेस्ट वाढेल. अरे नाही, हे कुठेतरी मी पुढे उपयोगात आणणार आहे, त्याच्यामुळे मला हे इंटरेस्ट घेऊन की मला नॅचरलीच तो आनंद त्यात निर्माण होतो. तर तो जो भाग आहे तो मला वाटतं थोडासा लॅकिंग आहे आत्ता, आणि त्याला काही कारणं असतील, म्हणजे तो वेगळा काय विषय आहे. झालंय, दुसरा पण एक मुद्दा तुम्ही थोडा लक्षात घ्या. शिक्षकांना असं वाटत नसेल का हो, की माझा विषय मुलांच्या आवडीचा व्हावा म्हणून? नक्की वाटत हो, असेल. सगळ्यांनाच वाटतं. तरी पण जागतिक पातळीवर ही समस्या का शिल्लक राहते? म्हणजे त्या विषयाच्या उपयोगाकरता आवश्यक असणारी जी उदाहरणं आहेत ना, खालच्या स्तरावर, त्यांना थोडी मर्यादा आहे. यात काही शंका नाही आहे. म्हणून केलं काय पाहिजे? कोडी दिली पाहिजेत, गाणी गायली पाहिजेत, सोपी उदाहरणं परीक्षेमध्ये विचारली पाहिजेत. फार क्लिष्ट, अवघड, त्याची सारखी त्याला कोंडीत पकडून काहीतरी त्याला मुद्दामून त्याला काहीतरी चेकिंग करण्याच्या दृष्टीने, त्याचा पंचनामा करण्याच्या दृष्टीने असं काही होता कामा नये. सहजगत्या झालं पाहिजे असं मला वाटतं. मग अशी मी तुम्हाला आंघोळीच्या बादलीचं उदाहरण दिलं. बादली अशी का हो? समजा बादली उलटी केली, खाली मोठी आणि वर छोटी केली तर करतात ना रॉकेलचं पात्र तसंच करतात, पण पाण्याचं तसं करत नाहीत. काहीतरी कारण असलं पाहिजे. हे कारण जेव्हा आपण मुलांना समजावून सांगू ना, तेव्हा मुलांच्या लक्षात यायला लागेल, अरे बादली अशीच का करतात, पोळपाट असाच का असतो, लाटणं असंच का असतं, खुरपं तसंच का असतं, शेकडो गोष्टी. पंख्याला 3च का बहुतेक वेळा पाती असतात, दरवाजा असाच का उघडणारा करतात. प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट, सगळ्या कड्या आहेत ना, सिलेंड्रिकल आहेत ना, चौकोनी कड्या दिसतात का आपल्याला? सिलेंड्रिकल दिसतात. काहीतरी कारण असली पाहिजेत. झाडाचा जो वर्तुळाकार भाग आपल्याला दिसतो, का हो झाडं, बहुसंख्य झाडं अशी स्फेरिकल का आहेत?
मग लक्षात येतं त्याच्या की अरे प्रकाशाकडे पानं जावी लागतात. सूर्य जो पूर्वेला आहे, झाड पूर्वेला जातं. पण सूर्य एका जागी स्थिर नाही आहे. खरं म्हणजे पृथ्वी फिरते, पण आपलं नेहमीचं बोलण्याच्या भाषेत. त्यामुळे दुसरीकडे मग ती झाडं तिकडे जातात, पुन्हा पश्चिमेकडे जातात, झाडं इकडे वाढतात. असं करत करत सगळीकडे झाडाचं असं एक स्पिअर, सगळं एक मोठं वर्तुळ तयार होतं. आता झाडाची पानं कुठे पडतात? तो पानगळ झाल्यावर खाली पडतात. फार दूर पडतात का? नाही पडत. ती पानं तिथेच कुसतात, तिथेच त्याचं खत होतं, त्याच झाडाला ते मिळतं. ही पानं जर लांब पडली तर खत कोण घालणार झाडाला? निसर्गाने किती व्यवस्था करून ठेवली गणिताची. आईन्स्टाईनचं जगप्रसिद्ध वाक्य आहे की द वर्ल्ड इज मॅथमॅटिकली परफेक्ट. एके ठिकाणी तर आईन्स्टाईन असं म्हणतात, शिक्षकांनी वर्गात मुलांना शिकवताना एकदम सिम्प्लिफाईड मेथड वापरल्या पाहिजेत. मेक इट मोर सिम्पल, मेक इट मोर सिम्पल असं ते म्हणतात. आणि त्याला शेवट नाही म्हणतात. इनफॅक्ट आईन्स्टाईनचं असंही वाक्य आहे की इफ यू कॅनॉट एक्सप्लेन इट सिम्पली यू नॉट अंडरस्टूड वेल अगदी इनफ. बरोबर आहे. आता हे मोठ्या लोकांचे सांगण्याचे भाग क्षणभर बाजूला ठेवूया, पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे शिक्षकांना शक्य आहे. हे सगळ्या शिक्षकांना शक्य आहे. म्हणून त्याच्या उपयोगाचा जो तुम्ही विषय सांगितलात ना, उपयोजनाचा, ॲप्लिकेशनचा, तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अनेक विषय त्याच्याशी एकत्र यायला लागतात. आता साधं एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण म्हणतो ना की ख्रिस्तपूर्व काळ आणि ख्रिस्तोत्तर काळ, ती आकडेवारी नेमकी उलटी हो. ते फार कन्फ्युजिंग ते आहे. मुलांना किती गोंधळात जातं. BC आणि ख्रिस्तपूर्व 300 आणि ख्रिस्तपूर्व 400. अरे जन्म ख्रिस्तपूर्व मुलांना किती कठीण वाटतं. आपल्याला म्हणजे आताही म्हणजे त्यांना काय क्षण वाटतं, ख्रिस्तपूर्व 400 मध्ये जन्म झाला आणि ख्रिस्तपूर्व 300 मध्ये मृत्यू झाला. हे असं उलटं सुलटं कसं काय होत आहे? ही जी सगळी प्रक्रिया आहे, शून्याची निर्मिती, इकडे तिकडे, ती संख्या अगदी रेषामध्ये बरोबर आहे, आलेखाचा वापर, मायनस मायनस प्लस होणं म्हणजे वर्ग समीकरणांचे विषय, का मुलांना कठीण वाटतं? मायनस मायनस प्लस तर मला अजूनही ते- कॉम्प्लेक्स का होतं ते समजलेलं नाहीये. कारण मायनस मायनस जसं -2 -3 -5 आहे ना. हां. ठीक आहे, मला ते समजतं की त्या संख्या रेषेवर तेवढ्या उड्या मारायच्या. गुणाकार आला की प्लस का होतं ते? तरी तुम्ही पुढचं चिन्हांकित संख्याचं फार पुढचं PhDचं गणित बोललात असं तुम्हाला मी सांगेन. एखाद्या संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर शून्यच काय येतं? कठीण आहे. असा महत्त्वाचा मुद्दा आहे. शून्याची पॉवर किती आहे बघा. म्हणजे तुम्हाला सांगायचा मुद्दा की गणित खरं तर ना खूप आनंददायक आहे. खरं खूप सुंदर आहे ते आणि साधं पण आहे. आणि असलंच पाहिजे ते साधं. ते व्यवहारातनं निर्माण झालं आहे. फक्त गणिताचा दोष असा आहे की ते व्यवहाराचा हात लगेच सोडत आहे. ते लगेच प्रतिकात्मक होत आहे. तर शिक्षकांनी काय करायचं? ते प्रतिकात्मक होतच आहे, ते तसं अमूर्तच आहे. पण शिक्षकांनी जास्तीत जास्त वेळ देऊन ना ते मूर्त स्वरूपामध्ये कसं आणता येईल याचा विचार केला तर गणिताची गोडी लागेल असं मला वाटतं. त्यात एक ते मनोहर सरांचं पुस्तक आहे, त्यात मी एक वाक्य वाचलं होतं सर, की गणिताबद्दल स्पेसिफिकली त्यांनी लिहिलं आहे. तर त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे की तुम्ही गणित शिकवू नका, मुलांना गणित शिकवू द्या स्वतः. त्यात पालकांबद्दल आणि शिक्षकांबद्दल त्यांनी एक फार छान वाक्य, मला ते मुद्दाम इथे कोट करावं असं वाटतं, की मुलांना तुम्ही अपेक्षा, परीक्षा आणि शिक्षा यापेक्षा काय समीक्षा का असं काहीतरी त्यांनी वर्ड वापरला आहे, की तुम्ही त्या सगळ्या क्षाक्षा सोडून द्या. हां. बरोबर आहे की नाही? पण तरच मुलं नॅचरली शिकतील बुवा गणित. आपण असं म्हणतो का हो कुठल्या मुलाला, तू आजच्या आज काही करून ना डाव्या कुशीवर वळलाच पाहिजेस, तू आजच्या आज एक पाऊल पुढे टाकलंच पाहिजेस, तू इथून तिथपर्यंत आजच्या आज पळत गेलाच पाहिजेस, असं करतो लहान मुलाच्या बाबतीत? नैसर्गिक एका टप्प्यावर त्याचा पांगुळगाडा त्याचं ते सोडतं राहील कर म्हणतात. मग तुम्ही पांगुळगाडा हातात घ्या म्हटलं तरी ते घेत नाही. पण सुरुवातीला पांगुळगाडा घेऊन गाडी करतं चालायला लागतं. पुढच्या टप्प्यावर ते सोडून देतं. जिन्यावर पायऱ्यांवरून नंतर ते उडी मारतं. 2 पायऱ्यांवरनं 3 पायऱ्यांवरनं नंतर त्यांचं ते उडी मारतं. मुलांना खूप आव्हानात्मक आवडत असतं. बरोबर. आणि आम्ही त्यांना असं लहान समजलेलं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना शिकवावं. नंतर एका टप्प्यावर काही आव्हानात्मक गोष्टी त्याच्यासमोर सातत्याने आणण्याचा प्रयत्न करावा. त्याला वाटलं पाहिजे की ही आव्हानात्मक गोष्ट माझा मी स्वीकार आहे. तो दुसरा करतोय आता तू कर. याने मूल कुठलं शिकत नाही. त्याने भय उत्पन्न होतो आणि दुसऱ्याबद्दलचा द्वेषबुद्धी निर्माण होते. तेढ उत्पन्न होते. असं जर होऊ नये असं वाटत असेल तर शिक्षकांवर, आईवडिलांवर, पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या लोकांवर याची फार मोठी जबाबदारी आहे. आत्ताच्या नवीन एज्युकेशन धोरणामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020चं जे सगळीकडे चाललेलं आहे त्याच्यात देखील याच्याबद्दलचा खूप आग्रह धरलेला आहे की मुलांमध्ये संख्यालेखनाची, संख्यांची जी समजूत आहे, संख्यांवरच्या ज्या क्रिया आहेत या पक्क्या झाल्या पाहिजेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या द्विपद क्रिया आहेत आणि वर्गमूळ काढणे, घनमूळ काढणे अशा ज्या एकपदी क्रिया आहेत या मुलांच्या मनात बिंबल्या पाहिजे. त्याच्याकरता शिक्षकांनी परिश्रम घेतले पाहिजेत असं न्यू एज्युकेशन पॉलिसीवर
म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे. शिक्षकांनीच ऍक्च्युली या विषयावर प्रेम केलं तर मुला आणि वरच्या लोकांनी पण कोणी अशी तुलना करू नये की गणिताचा निकाल कमी लागला आहे म्हणजे गणिताचे शिक्षक नीट शिकवत नाहीत का काय, इतकं लहान पद्धतीने त्याच्याकडे बघू नये. शेवट आपल्याला शिक्षकांच्या मार्फतच ही गोष्ट करायची आहे आणि शिक्षकच ही गोष्ट करू शकतात, तर आपल्याला शिक्षकांच्या कलाने पण गोष्टी घेतल्या पाहिजेत, यात काही शंका नाही. यात तुम्ही एक गोष्ट सुरुवातीला अगदी सर म्हणाले होते की गणित कसं एक लिंकिंग आहे, म्हणजे तुम्हाला एक पहिली स्टेप आली तर दुसरी तुम्ही जातात, मग तिसरी जातात. बऱ्याचदा काय होतं की जसं आपण म्हणतो की 35% पासिंग आहे, जे मुलं 40% मिळतात, 80 मिळतात, 90 सगळेच पुढच्या क्लासमध्ये जातात. पण हा विचार कोणी करत नाही की अरे यांना जेव्हा काहीतरी कमी मार्क्स मिळाले का काही, याचा अर्थ काहीतरी सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग पूर्ण झालेलं नाही आहे. पण तुम्ही तसंच त्यांना पुढच्या क्लासमध्ये टाकताय आणि त्यांना पुढचं गणित शिकवणार, तर ते मागचं त्यांचं पाठ काहीतरी कमकुवत आहे. शिक्षकांच्या बाजूने याच्याबद्दल एक तक्रारीचा सूर आहे की संख्या भरपूर आहे शाळांमध्ये, मुलांची संख्या खूप आहे आणि शिक्षकांची संख्या खूप कमी आहे. अलीकडे तर शिक्षकांच्या भरतीचं प्रमाणही कमी झालेलं आहे. आता त्यातला हा जो भाग आहे की काही शाळांमध्ये खरोखरच शिक्षकांची संख्या कमी आहे आणि मुलांची संख्या जरा जास्तच आहे. एकेका वर्गात 50-60 मुलं असली तर शिक्षकाला शक्य आहे. पण अशा शेकडो शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत की जिथे मुलांची संख्या फार कमी आहे. अशा शाळेतल्या शिक्षकांनी तक्रार करून याच्याबद्दल असं मी सांगतो. खूप शाळा अशा आहेत, सरकार त्या बंद करायला लागलं की 10, 15, 25च मुलं शाळेत आहे. संपूर्ण शाळेत मुलांची संख्या एवढी आहे. अशा पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक शाळा ज्या आहेत तिथे अधिक शिकवलं पाहिजे. आणि समाजाने पण आता चांगले इंजिनियर आहेत, तुम्ही आता इंजिनियर आहात, काय हरकत आहे आठवड्यातला एखादा दिवस एखादा तास आपण इंजिनियर आहोत, आपण डॉक्टर आहोत, आपण चांगले व्यापारी आहोत, निवृत्त झालेले शिक्षक आहेत, त्या शाळांमध्ये जाऊन जर एक विषय एक गणितासारखा विषय जर शिकवायचा प्रयत्न केला, ज्याला आवड आहे. काही लोक असे आहेत आता बँकेत काम करतात पण गणिताची आवड आहे, LIC काम करतात, गणिताची आवड आहे. कोणी व्यापारी आहेत, गणिताची आवड शिल्लक आहे, शाळेत असताना गणितात चांगले मार्क पडलेले आहेत, काय हरकत आहे त्यांनी शाळेमध्ये जाऊन एक तासाचं योगदान दिलं तर. सगळीच्या सगळी गोष्ट त्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनीच केली पाहिजे असा हट्ट न धरता ज्यांना कोणाला ते चांगलं येतं त्यांनी असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. कदाचित सगळी मुलं नाहीच शिकणार त्यांच्याकडनं, शिकवण्याच्या पद्धती त्यांनी DED BEd MAD केल्यामुळे त्यांना माहिती नसतील, पण निदान मुलांचे एवढं तरी लक्षात येईल, त्या 10 मुलांपैकी 20 मुलांपैकी 2 मुलं तर नक्की समजतील, अरे हे सर आपल्याला या बाई आपल्याला चांगलं शिकवतात, ही गोष्ट आपण पुढे नेली पाहिजे. सध्या रांगोळीचं गणित आहे, शिकू शकतात की नाही घरातल्या बायका? सुंदर गणित आहे रांगोळीच्या मागे, शिकू शकतात. सांगलीतल्या एका बापट नावाच्या बाईने रांगोळीच्या गणितावर PhD मिळवली. लोक कुठे कुठे काय काय करतात ना. शेकडो पुस्तकं सुंदर आहेत इंग्लिश भाषेमध्ये गणिताची. दुर्दैवाने मराठीतच त्याचं प्रमाण खूप कमी. अलीकडे थोडं प्रमाण वाढलं तरी पण तुलनेने खूपच कमी आहे. शेकडो पुस्तकं इंग्लिश भाषेमध्ये शिक्षकांकरता आणि मुलांकरता गणिताची शेकडो आहेत. ती जर वापरली शिक्षकांनी, त्या शैक्षणिक संस्थांनी ती पुस्तकं त्या शाळांपर्यंत पोहोचली, CSRच्या माध्यमातून काही पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित झाले आणि महाराष्ट्रातल्या अनेक शाळांपर्यंत गेले. म्हणजे राईलकर, फडणीस मला सांगायचे, तुम्ही एवढं मनाच्या श्लोकासारखी छोटी छोटी पुस्तकं काढा गणिताची, वाचली जातात. पॉकेट बुक सारखं. आमचे डॉक्टर टिकेकर म्हणून बंगलोरला काम करतात, पूर्वी IISc बेंगलोरला अनेक वर्ष ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते मॅथमॅटिक्स. अतिशय सुंदर मराठीमध्ये त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत गणित विषयाची, लोकांना आवडतील शिक्षकांना, अशी सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत. तर शिक्षकांनी पण नवीन नवीन पुस्तकं इंग्लिश भाषेतली, हिंदीतली, मराठीतली घेतली पाहिजेत, त्याचा वापर वर्गात केला पाहिजे, स्वतःचा अनुभव सगळीकडे मांडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अशी एक मोठी चळवळ जर या निमित्ताने निर्माण झाली या तुमच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं की गणिताचं भय तर कमी होईलच होईल, पण गणित शिकणं आणि गणिताचा वापर करणं लोकांना आनंददायक वाटायला लागेल. सो नेहा, फायनली गणित विषय माझा नावडीचा जे सर म्हणत होते, आत्ता तुझी काय प्रतिक्रिया? म्हणजे एवढं जे काय आपलं डिस्कशन झालं, सरांनी ज्या काही ट्रिक्स सांगितल्या, वेगवेगळ्या जे काय वेगवेगळे पद्धत त्यांनी अवलंबल्या आहेत, तुझं आता काय ओपिनियन आहे? सर जेव्हा गणिताबद्दल बोलतात ना तेव्हा मला नेहमीच गणित आवडायला लागतं. थोडं 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 प्रत्येक वेळी त्यांच्याशी बोललं की थोडं थोडं जास्त आवडतं. तसं सर तुम्ही एक गाणं रचलंय ना, कविता रचली आहे ना गणितावर, ती ऐकता येईल आपल्या सगळ्यांना? शेवट काय आहे, शिकणाऱ्याचा जो आनंद आहे ना, तो शिकवणाऱ्याच्या आनंदाशी जोडलेला असतो. त्यामुळे शिकवणारा अगदी महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातला आहे. मी तुम्हाला ते गाणं ऐकवतो. गणिताचा अभ्यास करा हो मजा घेत घेत, विकास होईल साऱ्यांचा हो अखंड दिनरात. द्विपद क्रिया या शिका लवकरी नच ठेवा भीती, शिकता शिकता सराव करिता होईल प्रगती. सर्व ठिकाणी ठरे मदतीचे केवळ गणित, घरे बांधण्या औषध घेण्या अथवा संगीत. तर्क सुसंगत विचार करण्या गणिताची साथ,
काळ काम वेगाचे गणित गुण हातो हात. गणिताशी हो जोडा नाते साऱ्या साऱ्यांनी, सत्याच्या हो जवळी जाते आनंद ही मनी. विश्व पसारा समजून घेण्या जवळी करा याला, अणुभेदाचे रहस्य कळण्या टाळू नका याला. टक्केवारी समानतेचे चित्रांचे गणित म्हणजे भूमिती. टक्केवारी समानतेचे चित्रांचे गणित, ज्ञानप्रभा मग पसरे पसरे गणिताची ज्योत. अनेक प्रश्न नव्या पद्धती अनेक हो रीती, समजून घेऊन पळवून टाकू गणिताची भीती. आर्यभट्ट अन भास्कर माधव थोर थोर गणिती, आर्यभट्ट अन भास्कर माधव थोर थोर गणिती. डंका पिटला या देशाचा श्रीनिवासाची ख्याती. गणिताचा अभ्यास करा हो मजा घेत घेत, विकास होईल साऱ्यांचा हो अखंड दिनरात, अखंड दिनरात. वा वा. अप्रतिम. थँक्यू सर.